एकादशीच्या घरी शिवरात्र येणं आणि सातारा जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची सध्याची परिस्थिती या दोनही गोष्टी एक समान आहेत. नाही, आता महाशिवरात्र आली आहे म्हणून मी हे म्हणत नाहीये, तर एकंदर राज्यात आणि खास करून सेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत जे काही घडतंय त्यावरून या म्हणीची प्रचिती येते असं म्हणायला हरकत नाही. सातारा जिल्हा परिषदेत आता विविध समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक होणार आहे आणि इथंही शिंदे सेनेला नेस्तनाबूत करून आपला झेंडा लावण्यासाठी ऑपरेशन लोटसचा दुसरा टप्पा आणायला जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रराजेंच्या सोबत मिळून कंबर कसली आहे. नक्की काय प्रकरण? साताऱ्यात गोरे ऑपरेशन लोटसचा दुसरा टप्पा कसा राबवणार आहेत हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अगोदर सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड करताना आलेला वाईट अनुभव, त्यानंतर शिंदेच्या मंत्र्यांनी आणि खुद्द शिंदेंनी अधिवेशनात आवाज उठवल्यावर शिंदे सेनेच्याच नीलम गोरेंनी दिलेले पोलीस अधीक्षकाच्या निलंबनाचे आदेश त्यांच्याच मित्र पक्षाने म्हणजे भाजपने रद्द केले. बरं, एवढ्यावरच न थांबता शिंदे सेनेच्या मंत्र्यांना रक्त निघेपर्यंत जखमी करणाऱ्या पोलीस अधीक्षकाचं निलंबन करणाऱ्या नीलम गोरेंवरच निलंबनाची कार्यवाही होती की काय अशी परिस्थिती आलेली. आणि त्यात आता भर पडणार आहे ती सातारा जिल्ह्यात जयकुमार गोरे आणि भाजपकडून राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन लोटसच्या दुसऱ्या टप्प्याची. मुळात अधिवेशनात साताऱ्याचे अधीक्षकांवर कार्यवाही होईल अशी अपेक्षा असताना नीलम गोरेंचंच निलंबन होण्याची वेळ आलेली. त्यात दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकं मोठं कांड होऊनही फक्त 15 सेकंदांचं थातूरमातूर उत्तर देऊन शिंदेंची बोळवण केली. बरं, यामुळे जयकुमार गोरेंचा आत्मविश्वास देखील सध्या वाढलेला आहे. आता सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, बांधकाम व आरोग्य समिती या सर्व समितींच्या सभापती पदाच्या निवडणुका घेण्यासाठी 4 एप्रिलला सातारा जिल्हा परिषदेची सभा बोलवली गेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेचे कुमठे गटातील हनुमंतराव जगदाळे, सातारा रोड गटातील सारिका जगदाळे या शिवसेना आमदार महेश शिंदे समर्थकांनी भाजपला मतदान केलेलं. याशिवाय खटाव तालुक्यातील बूथ गटातील राष्ट्रवादी सदस्या लता कर्णे, फलटण तालुक्यातील गुणवरे गटातील ऋतुजा जगताप, खेड गटातील कामेश कांबळे यांनी भाजपचे उमेदवार प्रिया शिंदे यांना मतदान केलं. तेव्हा ऑपरेशन लोटस अंतर्गत आता या फुटीर सदस्यांपैकी कोणाची तरी सभापतीपदी निवड करून शिंदे सेनेच्या इतर सदस्यांना भविष्यातली आशा दाखवून आपल्याकडं वळवून घेतलं जाण्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी 4 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. या अर्जाचे नमुने त्याच ठिकाणी इच्छुकांना उपलब्ध करून देण्यात येतील. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल. दुपारी 12:30 ते 1 दरम्यान नामनिर्देशन पत्र माघार घेणे आणि 1 नंतर गरज पडली तर मतदान घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये हात उंचावून मतदान घेतलं जाईल. जिल्हा परिषदेत सध्या भाजपचे 27, राष्ट्रवादीचे 20 आणि शिंदे सेनेचे 15 सदस्य आहेत. पैकी शिंदे सेनेच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची तळी उचलल्यानं भाजपचं पारडं इथं तसंही जड आहे. अध्यक्ष निवडणुकीत भाजपकडे झुकलेल्या इतर पक्षीय गटांना, खास करून शिंदे सेनेच्या बंडखोरांना बक्षीस दिल्यास त्यांचे इतर सदस्य देखील भाजपकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यातही सगळ्या घडामोडींचं नियोजन करणारे आणि त्यासाठी पुढाकार घेणारे जयकुमार गोरे यांच्यावर राज्य भाजपचा सध्या आशीर्वाद आहे. त्यामुळं त्यांचा वारू सध्या सुसाट सुटलेला आहे. यामुळे भाजपचा सातारातला प्रभाव देखील वाढणार आहे. पण भाजपच्या या झंझावातासमोर शिंदे सेना मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरताना दिसतेय. आपल्या हक्काच्या, आपल्या मालकीच्या जमिनीत दुसरं कोणीतरी येऊन कमळाचं बी पेरतंय, तुम्ही कष्टानं उगवलेली ज्वारीचं पीक फेकून देतंय, पण तुम्ही काहीच करू शकत नाही, तशी हतबल अवस्था सध्या शिंदे गटाची झाली आहे. पोलीस आणि प्रशासन या दोनही गोष्टी सध्या जयकुमार गोरेंच्या इशाऱ्यावर चालत आहेत. बरं, ज्यांच्यासोबत ते सत्तेत आहेत त्यांना शिंदे गटावर झालेल्या अन्यायाबाबत मिनिटभर बोलावं एवढी किंमत सध्या शिंदे गटाला भाजपकडून दिली जात नाहीये. झेडपी तर झेडपी, पण अन्यायाविरुद्ध दाद मागून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर शिंदे गटाच्या ताब्यातलं विधानसभेचं उपसभापतीपद जाण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती. बरं, एवढी दुखणी कमी होती की काय म्हणून फोडाफोड करून सत्तेसाठी जी शिवसेना त्यांनी फोडली ती मुख्य शिवसेना किंवा उद्धव ठाकरे गट देखील या निमित्तानं हातात आलेली आयती संधी सोडत नाहीये.
शिवसेनेच्या शिंदे गटावर या निमित्तानं हल्ला करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या सेनेनी सोडला नव्हता. भाजपनंतर अगोदर पक्ष फोडलेले या उक्तीनुसार उद्धव ठाकरेच्या सैनिकांनी देखील शिंदे सेनेच्या विरोधात आपले अधिकार पाजळून उभे केलेत. राष्ट्रवादी अजित पवार गट या सगळ्यात आळीमिळी गुपचिरी म्हणत शांत बसलाय. त्यामुळे जो उत्साह शिंदे सेनेत गुवाहाटीवरून आल्यावर होता तो उत्साह आता संपलाय असं एकंदरीत दिसून येतं. ज्यांच्यावर शिंदे सेनेनं विश्वास ठेवला त्यांनीच शिंदेच्या आणि त्यांच्या संपूर्ण गटाच्या राजकीय अस्तित्वाला आता सुरुंग लावायला सुरुवात केली असं म्हणता येईल. मला यावरून एक किस्सा आठवला. कॉमेडियन कुणाल कामरानं आपल्या एका शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक कविता केली होती. बरं, या घटनेमध्ये असं करणारा कामरा हा पहिला नव्हता आणि ज्यांच्यावर विडंबनात्मक काव्य केलं ते शिंदे हे काही पहिले राजकारणी नव्हते. पण त्यावेळी जे स्टुडिओत हा शो झाला तिथं शिंदे सेनेनं राडा घातलेला. खुद्द शंभूराजे देसाई जे आता खऱ्या अर्थानं साताऱ्यात पीडित म्हणावे लागतील, त्यांनी स्वतः कामराला त्याच्या कृत्यांबद्दल पोलिसांनी कुठल्या शिक्षा द्याव्यात या अनुषंगानं विधानं केलेली. आता आमची सत्ता आहे, आम्ही हवं ते करू, पोलीस खातं आमच्या अधीन आहे, अशा पद्धतीचा आविर्भाव हा शंभूराजे देसाईंच्या बोलण्यात त्यावेळी होता. पण दुर्दैवाचा फेरा असा आहे की यात शंभूराजे देसाईंना मंत्रिपदावर असताना त्याच पोलीस खात्याच्याकडून झालेल्या बळाच्या वापरानं रक्त निघेपर्यंत जखम त्यांच्याच होम ग्राउंड साताऱ्यात झाली. आणि ज्यांच्यासाठी शंभूराजे देसाई हे ॲग्रेसिव्ह झालेत ते एकनाथ शिंदे या प्रकरणात हतबलेत. थोडक्यात भाजपनं साताऱ्यात ऑपरेशन लोटसचा पहिला टप्पा जिंकून दुसरा टप्पा राबवण्याकडे केलेली वाटचाल पाहता जिल्हा परिषदेत शिंदेगड दुश्मन न करे दोस्त ने एक काम किया है, उम्र भर का गम हमें नाम दिया है हे म्हणण्याशिवाय दुसरं काहीतरी सध्या करू शकण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. तुम्हाला भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत आणि शिंदे सेनेच्या अगतिकतेबाबत काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक बातम्या पाहण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.